लिव्हर आणि गळ्याचा कॅन्सर पण होता। अशा क्रिटिकल कंडिशन मधून पेशंट कसा बाहेर येत असतो। ताईची कंडिशन काय होती ज्यांनी पाहिलं असेल त्यांना अनुभव येईल, स्वतः ताई अनुभवत आहे की त्या कशा आहे आज। ताई नाव सांगा आपलं। कुठून येत असता? काय काय त्रास होता? कॅन्सर आणि लिव्हरचा होता आणि गळ्याचा। आता कसं वाटतंय? कशा होत्या तुम्ही? आवाजच नाही निघे। अशी परिस्थिती होत ताईची की आपण त्यांना उचलूनच आणलं होतं आणि शरीर प्रकृती पूर्णतः वीक झाली होती, क्रिटिकल कंडिशन मध्ये होते ताई। आणि आज तुम्ही पाहताय पेशंट कसा आहे तुमचा। असा आयुर्वेदाचा जो सरळ आणि डायरेक्ट मारा होत असतो रुग्णांसाठी तो आपण पाहतो। या ठिकाणी आपण आयुर्वेदिक औषध बद्दल जो गैरसमज आहे हे जाणून घेतलं पाहिजे। आयुर्वेद म्हटलं की खूप सारा कालावधी लागतो, 6 महिने घेतल्यानंतर तिथून परिणाम चालू होतो, हे असं काही नसतं। पुरातन काळामध्ये कुठल्याही प्रकारची थेरपी नव्हती, एकच थेरपी होती, आयुर्वेद। आयुर्वेद असं हे शास्त्र आहे ज्या ठिकाणी रुग्णांना दिलासा देण्याचं कार्य करत आहे। आणि आम्ही सुद्धा आमच्या पिढीकडून जे आलेलं आहे ते तुम्हाला सेवेच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहतोय। असंख्य पेशंट आम्ही आज पेशंटला दिलासा देण्याचं कार्य करत असतो। पूर्ण भारतातून आज आमच्याकडे पेशंट आमच्या कानोली वाऱ्यासारख्या ठिकाणी आहे। ताईसाठी खूप टाळ्या वाजवा, त्यांना आशीर्वाद द्या की त्यांचं आयुष्य सुखी समाधानी आणि आरोग्यदायी जावं। धन्यवाद ताई।